नमस्कार, आप देख रहे हैं जी मीडिया टुडे और मैं हूं आपके साथ गरिमा। नंदगांव पंचायत समिति के आवास योजना अधिकारी ऐसे काम कर रहे हैं मानो गद्दारी की भूमिका निभा रहे हों। जिनके पास पहले से पक्के मकान है उन्हें फिर से नए मकान दिए जा रहे हैं, लेकिन असली गरीब लोग जिनके पास अपना मकान नहीं है, प्रधानमंत्री आवास योजना से वो लोग वंचित रह जा रहे हैं। 24 जनवरी 2024 को दर्ज की गई शिकायत आज तक लंबित है। अधिकारी 14 महीने से नींद से जाग रहे हैं। कुंभकर्ण 6 महीने तक सोता था, लेकिन ये अधिकारी उससे भी आगे निकल गए। रोहले ग्राम पंचायत के पूर्व सदस्य अब लोकतांत्रिक भूख हड़ताल पर जा रहे हैं। भूख हड़ताल सितंबर से शुरू होगी। 10 तारीख और तालुका में हलचल के संकेत साफ दिखाई दे रहे हैं। नए जिला पार्षद अधिकारी शामिल हो गए हैं। पूरा तालुका उनके फैसले का इंतजार कर रहा है। सबकी निगाहें इस बात पर टिकी है कि भ्रष्टाचार और गपबाजी में फंसे घरकुल योजना के अधिकारियों पर क्या कार्रवाई होगी। अगर किसान कूपन खा रहे हैं तो आप किससे न्याय मांगेंगे? ये ज्वलंत प्रश्न अब जनता के सामने है। 10 सप्टेंबर रोजी रोहिले येथील ग्रामपंचायत सदस्य मुक्ताराम बागुल हे आपल्याकडे उपोषणास बसताय। घरकुल योजनेअंतर्गत बराचसा मोठा प्रकार घडलेला आहे, याच्यावर तुमचं काय मत आहे? मी गणेश बागाजी बेगाडे, ग्रामपंचायत पंचायत समिती घरकुल विभाग सहाय्यक कर्मचारी। ग्रामपंचायत रोहिली बुद्रुक येथील 6 लाभार्थ्यांना आमच्याकडे कामाच्या ओघामध्ये अनावधानपणाने अनुदान वर्ग झाले, तरी त्यांचा अर्ज आम्हाला 24/1/2024ला प्राप्त झाला। त्यावर आम्ही त्यांना 12/3/2025ला कारवाई करण्याचे आदेश काढले आणि त्यानंतर मुक्ताराम श्री माजी ग्रामपंचायत सदस्य हे उपोषणात बसत आहे, तरी त्यांनी उपोषणात बसू नये आणि त्यांना त्यावर आम्ही परावृत्त करतो की बसू नये त्यांनी। त्यासाठी आम्ही ज्या लाभार्थ्यांना आमच्याकडनं अनुदान वर्ग झाले तर त्यांच्यावर आम्ही त्यांचे काही मालमत्ता असेल त्याच्यावर आम्ही शासकीय बोजा चढवण्यासाठी पत्र दिले। सर, 14 महिने विलंब झाला, याच्यावर काय म्हणाल तुम्ही? नाही सर, आमचं प्रधानमंत्री योजनेचे कामाची खूपच फास्ट प्रोसेस चालू आहे, त्यामुळं आमच्याकडनं थोडंसं झालं असेल काम। नाही, पण सर 14 महिने झाले ना, जर 14 महिने पेमेंट जाऊन सुद्धा तुम्ही त्याचा अर्ज येऊन तुम्ही त्याच्यावर कारवाई केली नाही, म्हणजे याचा अर्थ काय? नाही सर, बघू, चालू त्यावर काम चालू आहे। माझे नाव मुक्ताराम रतन बागुल। मी दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी पासून बुधवारपासून रोहिले बुद्रुक येथे उपोषण करत आहे। या सदरी उपोषणासाठी माझ्या विविध मागण्या आहेत। त्यापैकी मुख्य प्रमुख मागणी म्हणजे शासनाने नुकतेच जाहीर केलेल्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा क्रमांक 2 च्या यादीमधून पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी पाठवण्यात यावी असे आदेश नांदगाव पंचायत समितीने रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत दिले होते। त्या आदेशावरून व मासिक सभेच्या सभा घेऊन ग्रामपंचायतीने रोहिले बुद्रुक येथील अपात्र लोकांची नावे यादी नांदगाव पंचायत समितीला पाठवली, परंतु नांदगाव पंचायत समितीचे संबंधित अधिकारी यांनी अपात्र लाभार्थ्यांच्या। जी मीडिया टुडे के लिए नांदगांव से विजय धामड़े की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।